नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं श्रुती फॅशन अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सॅम्पल्स बघितले होते आणि आज आपण बॉडी मेजरमेंट बघणार होतो, पण बॉडी मेजरमेंटच्या ऐवजी आज आपण साडी पेटीकोट बघणार आहोत. बॉडी मेजरमेंट आपण जो आउटफिट शिवू तेव्हाच आपण घेणार आहोत. ते मेजरमेंट कसे घ्यायचे ते मी तुम्हाला त्याच्यातच सांगणार आहे. तर आज आपण साडी पेटीकोटचा टॉपिक कव्हर करणार आहोत. सर्वात आधी तर आपण साडी पेटीकोटची कटिंग करूयात. त्यासाठी मी हा इथे 3 मीटर कापड घेतलाय. हा अस्तरच आहे, कारण पेटीकोटचा कपडा थोडा महाग मिळतो. मग मी हा म्हटलं अस्तरच घेऊयात. आपण आधी या अस्तरला कापडाला इस्त्री मारून घेणार आहोत. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंय कधी पण सुरुवात करताना इस्त्री करूनच घ्यायची आहे. तर आधी आपण या कपड्याला पूर्ण इस्त्री करून घेऊयात. इस्त्री कशी करायची हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ते तुम्ही हवं तर जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि इस्त्री आता बघा मी करून दाखवते परत एकदा. हा जो कापड आहे ना, ह्याची घडी थोडी मागे पुढे असते. मग ते आपल्याला व्यवस्थित एकावर एक ठेवायचंय आणि इकडे ती प्लेट चेंज होते. इथे जी घडी आहे ती चेंज होते, थोडी पुढे जाते. मग इथे आपल्याला प्रॉपर इस्त्री हवी आहे. इथे ही घडी आहे ती प्रॉपर हवी आहे. मी पूर्ण कापडाला इस्त्री करून घेते. तर आता आपण इस्त्री करून घेतली कापडाला. आता ह्याची कटिंग करायची, त्यासाठी आपल्याला माप घ्यावी लागतील. तर आपण माप बघूयात कशी घ्यायची. सर्वात आधी तर आपण पेटीकोट जिथे घालतो तिथे पकडायचंय आणि हाईट घ्यायची. पायाचा जो खोटा असतो तिथपर्यंत आपल्याला हाईट घ्यायची. किती येते बघ. आपली लेंथ येते 36. त्यानंतर हवंय आपल्याला वेस्ट राऊंड. जिथून आपण हाईट घ्यायला सुरुवात केलेली तिथेच आपल्याला राऊंड घ्यायचंय. 27 वेस्ट राऊंड आहे. 27 ही दोन मापं आपल्याला लागणार आहेत पेटीकोट साठी. आपली मापं घेऊन झाली आहे. आता आपण कापडाची कटिंग करायला घेऊयात. कापड बघा मी 4 फोल्ड मध्ये ठेवलं आहे. 1 2 3 4. ही ओपन साइड आहे कपड्याची आणि कपड्याची बंद बाजू ही माझ्या साईडला आहे. ओपन साइड मी त्या साईडला ठेवली, बंद साइड मी माझ्याकडे ठेवली. आता कापड या साइडून मागे पुढे, म्हणजे हे थोडं वरती आहे, हे खाली आहे. त्यामुळे एक लाईन मी इथून सरळ आखून घेते आधी, कारण कटिंग करताना सरळच यायला हवंय. आता आपली लेंथ आपली आहे 36. ह्याच्यामधून आपल्याला आधी बेल्ट साठी जे माप लागणार आहे ते कट करायचंय. आपला बेल्ट असणार आहे 2 इंचाचा. 36 मायनस 2 इंच झाले 34. हे होतं बेल्टचं मेजरमेंट. बेल्ट आता हे आले 34. 34 मधून परत आपल्याला 4 इंच मायनस करायचे. हे 4 इंच कसले, जे आपण पेटीकोटला खाली झालर असते त्याचे हे 4 इंच. हे झालं 30. आता ह्याच्यामध्ये +1 करायचंय. हा 1 शिलाई मार्जिन. हे झालं, आन्सर आलं 31. हे कॅल्क्युलेशन समजलं बघा. 36 आपली लेंथ आहे, त्याच्यामधून आपण 2 इंच मायनस केले बेल्टचे, जे वरती आपण नाडासाठी वापरणार आहोत. आन्सर आलाय 34. 34 मधून 4 इंच मायनस केले झालरचे, पेटीकोटला खाली झालर असते त्याचे. आन्सर आलं 30. आता या 30 मध्ये +1 केलंय. हा एक शिलाई मार्जिन. आन्सर आलं 31. मग आपल्याला पेटीकोटची लेंथ किती घ्यायची आहे? 31. आपली लेंथ होती 36, आपण घेणार आहोत 31. जर तुम्हाला ह्यात कन्फ्युजन असेल तर परत तुम्ही मागे व्हिडिओ करून बघू शकता. जिथे लाईन ड्रॉ केली आहे तिथे मेजरमेंट ठेवायची आपली, मेजर टेप, आणि 31 जिथे येत आहे तिथे मार्क करून घ्यायचंय. मेजर टेप कशी वापरायची आहे ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलंच आहे. कोणाला माहित नसेल तर त्यांनी जाऊन बघा तो व्हिडिओ. आता हा 31 वरती मार्किंग केल्यानंतर ही एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. हा 31 इंचचा हा एक बॉक्स झाला. त्यानंतर आपण हा 6 कळी पेटीकोट शिवतोय. तर 6 कळी पेटीकोट साठी इथून हे फिक्स मेजरमेंट आहे. इथून आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करायचंय आणि इथून 5.5 इंचावरती. हे झालं क्रॉस मेजरमेंट. आता हा 10, इथून इकडे मी 10 वरती मार्क केलंय, इथून इकडे 5.5 वरती. हा पॉइंट आणि हा पॉइंट, ही क्रॉस लाईन आपल्याला जॉईन करून घ्यायची. मी मध्ये मध्ये डॉट टाकून घेते, कारण मेजर टेपने आपण लाईन ड्रॉ केली तर ती थोडी वाकडी जाते त्यामुळे. आणि नंतर हे सर्व डॉट एकत्र जॉईन करणार आहे.
एकदा ह्याची ड्राफ्टिंग तुम्ही बघून घ्या कशी आहे. आता आपल्याला हे कट करायचं. तर सगळ्यात आधी आपल्याला ह्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, कारण हा कापड हलू नये त्यामुळे आपण टाचण्या लावणार आहोत. हे कापड कॉटनचं आहे, तर त्याला एवढ्या पिन लावायची गरज नाहीये, 1-2 लावला तरी चालणार आहे. आता पिन सुद्धा कशी लावायची, कापड असं उचलायचं नाहीये, उचलल्याने इकडे तिकडे हलतो. जेव्हा हा सिल्कचा कापड असतो, पिन आतमध्ये टाकायची आहे आणि हे वरती करायचं आहे. बस मी 3-4 लावून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी. फ्रेशर असाल तर टाचण्या लावूनच सर्व करा. आता मी हे कट करते. आधी आपल्याला ही लाईन कट करून घ्यायची, त्यानंतर ही जी आपण सुरुवातीला लाईन ड्रॉ केलेली ती कट करायची. आणि मग ही क्रॉस वाली लाईन. आता आपल्याकडे 6 कळ्या तयार आहेत, 2 मोठ्या आणि 4 छोट्या. मी दाखवते तुम्हाला त्या कशा दिसतायत. 1 2 3 4 या 4 कळ्या मिळाल्यात आपल्याला, आणि या 2 मोठ्या. ही मोठी कळी आहे. आता ह्यांना जॉईंट कसं करायचंय ते मी तुम्हाला शिवतानाच दाखवते. आता सांगितलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. आता ह्याचा आपण आधी बेल्ट आणि झालरसाठी लागणारा जे कापड आहे ते काढून घेऊयात. हे सर्व बाजूला ठेवायचंय आणि आपला हा एक्स्ट्रा कपडा जो उरलेला आहे तो घ्यायचा आहे, ओपन करायचंय त्याला, आणि ही डबल फोल्डची घडी आहे तीच ठेवायची आहे. आपण झालरचं मेजरमेंट 4 इंच काढलं होतं. आता 4 इंच मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचे, तर त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच ऍड करणार आहोत. तर हा 1.5 इंच का घेतलाय, खाली झालरला आपण फोल्ड करणार अर्धा इंच, तर तो 1 इंच जाणार. झालर पेटीकोटला जॉईंट होणार तर तो तिथे अर्धा इंच जाणार, म्हणजे टोटल खाली 1 इंच जाणार आणि वरती अर्धा इंच जाणार. आणि हा झाला 1.5 इंच, म्हणून 4 + 1.5 इंच करायचंय. मग हे झाले 5.5. मग आपल्याला 5.5 इंचचा पट्टा काढायचा आहे. तर आता आपण आधी इथून 5.5 इंच मार्क करणार आहोत आणि इथून सुद्धा 5.5 इंच मार्क करणार आहोत, आणि ही एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मी मध्ये सुद्धा एक मार्किंग टाकते, कारण लाईन वाकडी तिकडे यायला नको. हे झालं की कट करायचंय. अशा आपल्याला 7 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत 5.5 इंचाच्या. 5 आपल्याला झालरसाठी लागणार आहेत आणि 2 आपल्याला बेल्टसाठी लागणार आहेत. तर बेल्ट आहे आपला 2 इंचाचा, मग त्याला आपण 5.5 का घेतोय त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला पुढे सांगेन. आधी आपण या पट्ट्या काढून घेऊयात. पेटीकोट मध्येच अनेक प्रकार असतात, तर ते आपण ऑफलाईन क्लासेस जे आपले आहेत गोरेगाव टोपीवाला मॉल मध्ये तिथे शिकवतो. तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपली सीट बुक करून घ्या. आता आपण हे सर्व कट करून घेणार आहोत. तर आपण हे 7 पट्ट्या काढून घेतल्यात आणि हा आपल्याकडे एवढाच कापड उरलाय. 3 मीटर मधून आपण पेटीकोटची कटिंग केली आहे, त्यानंतर 7 पट्ट्यांची केली आहे आणि हा उरलेला कापड आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पेटीकोट साठी लागणारा नाडा कट करायचा आहे, तर त्याचं मेजरमेंट असणार आहे 1.5 इंच. जिथे तुम्ही 5.5 घेतलेला तिथे तुम्हाला 1.5 इंच मार्क करायचंय. इथून मी 1.5 इंचाला मार्क करते, इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच. हे मध्ये मध्ये डॉट का घेतले, कारण लाईन आपली क्रॉस नाही आली पाहिजे. ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि कट करायचंय. 1.5 इंचाच्या 2-3 पट्ट्या काढायच्या आहेत, बस होऊन जातात. आपली कापडाची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. आपण आता कसं शिवायचंय त्याला ते बघूयात. चला, सर्वात आधी तर आपल्याला या 2 कळ्या घ्यायच्या आहेत, एक मोठी आणि एक लहान. आता मोठ्या कळीमध्ये हा भाग आहे तो क्रॉस आहे आणि हा भाग आहे तो छोटा आहे, तर ही अशी पकडायची आहे. आणि या कळीची सुद्धा क्रॉस वाली साईड आणि ही छोटी वाली बाजू दोन्ही एकावरती एक ठेवायचं आहे. क्रॉस वाली क्रॉसला आणि छोटी वाली छोट्याला. आपल्याला शिलाई इथून मारायची आहे.
शिलाई अर्धा इंचावरती मारायची आहे आणि एवढा कपडा पकडून पकडून मारायची. एकदम असा फॅब्रिक पूर्ण नाही पकडायचा, नाहीतर मग शिलाई दुसरीकडे जाते. मी दुसऱ्या कलरचा धागा वापरते कारण तुम्हाला शिलाई दिसली पाहिजे. जशी आपण या साईडला एक कळी लावली आहे तशीच आपल्याला एक कळी या साईडला लावायची. सेम क्रॉसला क्रॉस कळी घ्यायची, याचं ठेवायचंय आणि ही इथे शिलाई मारून घ्यायची. मी याला पूर्ण ह्याला शिलाई मारून घेते. आपल्या 3 कळ्या जॉईन करून झाल्यात. मध्ये एक मोठी आहे आणि साईडला 2 छोट्या आहेत. अशाच 3 कळ्या अजून उरल्या, त्याचं सेम असं बनवून घ्यायचंय आपल्याला. आपले दोन्ही पार्ट असे शिवून झालेत. तर आता हा भाग आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे. हा असा, ही शिलाई मारलेलं कापड इकडे असणार आहे, उलटी बाजू कापडाची, आणि ही पण इकडे असणार आहे. दोघांचे पण सरळ भाग आतमध्ये जाणार आहेत. आता या साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एकाच बाजूला. ही साईड ओपन राहणार आहे. सर्व कळ्या जॉईन करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या कळ्यांवरती दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई कशी द्यायची मी दाखवते. हे जे आतलं फॅब्रिक आहे, उरलेलं कापड आहे, ते एका साईडला घ्यायचंय, म्हणजे ज्या साईडला आपण शिलाई मारणार आहे त्या साईडला. आता मला दाब शिलाई मी ह्यावरून मारणार आहे. या शिलाईपासून पाव इंचापेक्षा पण थोडं कमी इथून आपल्याला ही शिलाई मारायची आहे आणि हे कापड आहे ते त्या साईडला राहणार आहे, ज्या साईडला मी शिलाई मारणार आहे. जर मी शिलाई इथे मारते तर हे वाला कापड इकडे राहील. असं दाखवते मी कसं मारायची आहे ती शिलाई. आतल्या शिलाईचा कापड मी त्या साईडला टाकून घेतलाय. आता दाब शिलाई मारताना कधी पण हा असा फुगा नाही आला पाहिजे. कापड स्ट्रेच करून घ्यायचं. हे बघा, ही अशी शिलाई आली पाहिजे. असं सर्व कळ्यांना आपल्याला करून घ्यायचंय. पेटीकोटला तर दाब शिलाई मारून घेतली. आता हे पीस घ्यायचे जे आपण कट केले होते झालरसाठी, तर त्यातले मी हे 2 पीस घेतलेत. हे असे एकावर एक ठेवायचे आणि इथून शिलाई मारायची आहे ½ इंच वरती. आता या पीसला सुद्धा दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे. हे 2 पीस होते कट केलेले, ते आपण जॉईन केलेत. तसे पुढे 3 पीस सुद्धा जॉईन करून घ्यायचे. टोटल 5 पीस आपल्याला एकत्र करायचे. आता या 5 पट्ट्या माझ्या जॉईन करून झाल्यात. ही बाजू माझी सरळ आहे, तिला असं उलट ठेवायचंय आणि आपल्याला कोणत्याही एका बाजूने या किंवा या अर्धा इंचाचा फोल्ड करायचा आहे. आपण जे बेल्ट कापताना 1.5 इंच प्लस केलं होतं, अर्धा इंच वरच्या शिलाईसाठी आणि 1 इंच खालच्या शिलाईसाठी, तो हा फोल्ड आहे. हे फोल्ड करून पूर्ण ह्याला शिलाई मारून घ्यायचंय. बेल्टला एका साइडने डबल फोल्ड करून घेतलंय. आता जी साइड ओपन आहे त्या साइडला आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे. सुरुवातीला ½ इंच गॅप सोडायचा आहे, कारण तेवढा भाग आपला शिलाईमध्ये जाणार आहे. त्यानंतर 1.5 इंच मार्जिन करायचंय, मार्क करायचंय आणि तिथे एक छोटीशी प्लीट टाकायची. आपण 1.5 इंचच का घेतलं, कारण आपण प्लेट्स 1.5 इंचाच्या टाकणार आहोत. असं पूर्ण पट्ट्याला करून घ्यायचंय आपल्याला. तुम्ही मार्किंग करूनच करा, कारण मग सुरुवातीला आपल्याला अंदाज नसतो 1.5 इंचची प्लेट केवढी असेल. आपल्या पूर्ण कपड्याला प्लेट्स मारून झालेल्या आहेत. आता हे प्लेट्सचं कापड आहे ते सरळच ठेवायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला पेटीकोटचा कपडा ठेवायचा आहे. पेटीकोटची जी खालची बाजू आहे ती ठेवायची आणि ती उलटी ठेवायची. हा सरळ आहे, त्याच्यावरती आपण हा उलटा ठेवतोय आणि हे सर्व अटॅच करून घ्यायचंय पूर्ण गोलमध्ये. आता ही शिलाई मारताना आपल्याला अर्धा इंचावर मारायची आहे, कारण इथे पण आपण अर्धा इंच शिलाईमध्ये घेतलाय आणि पेटीकोटला पण अर्धा इंच शिलाईमध्ये घेतलाय. खाली कापड बघायचं कधी पण व्यवस्थित येतंय ना, कारण कधी कधी शिवताना आपण पटापट शिवायला जातो आणि हे असं फोल्ड होतं. म्हणून कपडा खालचा पण सेट करून घ्यायचा, वरचा पण सेट करायचा आणि मग शिलाई मारायची. इकडची प्लेट मी सोडली आहे आणि आता हे कंप्लीट करून टाकायचंय. त्यानंतर हा जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तो सरळ कापून घ्यायचा आहे. आपली झालर जॉईन करून झाली आहे. आता फिटिंग मारायचंय. ही सरळ बाजू आहे, त्यालाच फोल्ड करायचंय, म्हणजे सरळ बाजू आहे दोन्ही पण त्या आतमध्ये जातील. हे असं एकावर एक ठेवायचंय आणि ती शिलाई मारायची आपल्याला इथपर्यंत. इथून स्टार्ट करायची आहे
खालून आणि ती इथपर्यंत शिलाई मारायची. पेटीकोटला एवढा भाग ओपनच असतो इथे. या दोघांना पण अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आधी आणि दाब शिलाई सुद्धा मारायची. आता या पट्ट्याच्या एका बाजूला डबल फोल्ड करून घ्यायचंय. कोणतीही एक साइड घेतली तरी चालणार आहे. इथून अशी सरळ शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर ही बाजू सरळ ठेवायची आहे आणि पेटीकोटची बाजू पण यावेळेस सरळच ठेवायची. नेहमी आपण सरळ वरती उलट ठेवतो, पण आता आपल्याला हे सरळ वरती सरळ ठेवायचं. आधी बेल्ट ठेवायचा आहे आतून आणि त्याच्यावरती मग हा पेटीकोट ठेवायचा आहे आणि हा पूर्ण राऊंड शिवून घ्यायचा आहे. इथपर्यंतच शिवायचंय, पूर्ण नका करू. इथपर्यंत शिवा. इथे लॉक करायचंय आणि बाहेर काढायचंय. इथे लॉक करायचंय आपल्याला आणि हे बाहेर काढायचंय. हा जेवढा पण पट्टा उरलाय तिथून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचंय, अर्धा ते 1 इंच आणि कट करायचंय. आता हा पण फोल्ड करायचा आहे पट्टा आणि ह्या मापाचा झाला पाहिजे एवढा करायचंय. हा फोल्ड केला की आधी या पट्ट्याला शिवून घ्यायचंय. आता ही जी आपण शिलाई ओपन ठेवली होती ती कंटिन्यू करायची. त्यानंतर हा बेल्ट पूर्ण बाहेर काढायचा आहे आणि वरच्या बाजूने असा 1/2 इंचला फोल्ड करायचा आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची. आता हा शिलाई मारलेला पट्टा आहे, हा भाग तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि ही जी शिलाई मारलेली पट्टी आहे ती वरती करायची. म्हणजे हा भाग असा वरती करणार आणि हा बेल्ट आपण त्याच्यावरती ठेवणार आणि शिलाई आपल्याला या कॉर्नर वरून मारायची. सुरुवातीला लॉक करून घ्यायचंय. जे फ्रेशर आहेत त्यांनी कळ्या जॉईंट करताना पण लॉक करा, कारण तुमच्याकडून ते निघू शकतं. आपला पेटीकोट तयार आहे. आता फक्त आपल्याला नाडा बनवायचा बाकी आहे. मी नाडा दाखवते कसा बनवायचा आणि मग फायनल लुक दाखवते. नाड्यांच्या पण 2 पट्ट्या काढल्या होत्या, त्यांना पण सेम आधी इथून जॉईन करून घ्यायचंय आणि वरून दाब शिलाई पण मारायची आहे. आपल्याला हा अर्धा फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर इकडची बाजू पण अर्धी फोल्ड करायची आहे आणि मग या दोन्ही एकावर एक ठेवायचे. असे 3 फोल्ड करायचे आणि पूर्ण तसं शिवून घ्यायचंय. आपला नाडा सुद्धा हा बनवून झालाय. आता पिनने पेटीकोट मध्ये टाकायचा आहे, मग पेटीकोट आपला तयार. पूर्ण लुक बघा. मी नाडा ह्याच्यामध्ये नंतर टाकेन. हा आपला पेटीकोट आहे. आपण वेस्ट घेतली होती 27 वेस्ट राऊंड, पण हा फ्री साईजचा शिवलेला आहे. 27 पासून हा 42 पर्यंत कोणीही घालू शकतात. 42 इंचाची कंबर ज्याची असेल ते घालू शकतात. आपल्याला वेस्टची गरज नाहीये, कारण पेटीकोट थोडा लूजच असतो, म्हणून थोडा मी लूजच शिवलाय हा. तर परफेक्ट बॉडी फिटिंग जर हवा असेल तर आपले क्लासेस आहेत ऑफलाईन गोरेगाव वेस्टला. तुम्हाला जॉईन करायचे असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आज आपण साडी पेटीकोट शिकलोय आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बेसिक ब्लॉक आणि गळ्याचे पॅटर्न बघणार आहोत. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.